अजब रमा राघवची जोडी। काका आबा, तुम्ही असं घराबाहेर राहणं मला नाही सहन होत आहे। तुम्ही जोवर घरात येत नाही तोवर मी तुमच्या पायावर डोकं टेकून राहणार। मी तुमच्या पायावर डोकं टेकून राहणार। मी तुमच्या पायावर डोकं टेकून राहणार। आजी आजी प्लीज आता तुम्ही तरी माझं ऐका ना। आजी तुम्ही मला ओरडा, मला रागवा, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण प्लीज प्लीज आत्ता माझं ऐका ना। हे बघा दरवेळी मी तुमचं ऐकते की नाही, मग एक वेळ आत्ता माझं ऐका। तुम्ही तुमच्या ठमीचं ऐकणार नाही आहात का? आई तुम्ही एकदा सगळ्यांकडे पहा ना। अहो तुमच्या या हट्टामुळे सगळ्यांचे चेहरे उतरले। ते त्यांचा हट्ट सोडत नाही, निदान तुम्ही तरी तुमचा हट्ट सोडा। आणि आजी तुम्ही डायबिटीज पेशंट आहात हे विसरू नका। नाश्त्यानंतर तुम्हाला औषधं घ्यायची असतात। मी औषधं नाही घेतली तर तुम्ही कशा ओरडतात मला, आणि तुम्ही कशा वागतात आता मग? हो आजी, एकदा मी ठरवलं ना, भुकेने चक्कर येऊन पडले ना तरी काही बिघडत नाही। मी खाणार नाही म्हणजे नाही। आजी हो असं काही काय बोलताय? तुम्हाला एकदा नीट सांगून कळत नाही ना, मग मी असंच बोलणार। मला तर आजकाल आपल्या घरात काय चाललंय ना तेच कळत नाही। आबांच्या बाबतीत एवढं सगळं घडल्यानंतर तो शिरा कोणाला गोड लागणार आहे का? अगदी माझ्या मनातलं बोललीस। फक्त त्या मुलीच्या हातच्या शिऱ्यासाठी एवढं काय अटीतटीला यायचं? श्रुती जरा गप्प बसा, आणि माधव तूही तुझं तोंड बंद ठेव। मला आता आईंची काळजी वाटते म्हणून, नाहीतर तुला तुझ्या भाषेत योग्य उत्तर दिलं असतं। आबा आबा तुम्ही माझ्या भावना का नाही समजून घेतात? प्लीज चला ना प्लीज। बघा तुमच्याशिवाय आपलं घर ही कल्पनाच मला सहन होत नाही। या आपण आज जाऊया, चला चला ना। अश्विनी याला शेवटचं सांग, माझ्या पायावर डोकं टेकवण्यापेक्षा माझ्या आईला समजाव। ती जोपर्यंत तिचा हट्ट सोडत नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही। आजी आबा काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीच, निदान तू तरी ऐक ना प्लीज। मी काय ऐकू? अरे जो आहे तो मला शिकवतोय। आमच्या दोघांमध्ये वयाने मोठं कोण आहे? मी आहे ना। मी त्याची आई आहे, तो विसरायला लागला आजकाल। पण तो एक हट्टी असेल ना तर मी 100 हट्टी आहे। त्या जाऊन सांग त्याला, आज मी माघार घेणार नाहीये। जो तो आपापल्या मर्जीने वागतोय, माझ्या रमा राघवच्या मनाचा कोणी विचारच करत नाही। आजी तू तुझ्या हट्टावर ठाम आहेस ना? हो ठीक आहे, मग रमा करेल शिरा। राघव अरे काय बोलतोयस तू? हे बायकोच्या प्रेमापायी डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? हिच्या हातनं शिरा करून तू तुझ्या वडिलांना कायमचं घराबाहेर ठेवणार आहेस का? मामा वाटेल ते बोलू नकोस। आजी आणि आबा दोघांनी आपला हट्ट सोडावा म्हणून मी हे सगळं करतोय। दादा आधीच तुमच्यामुळे आबा खूप जास्त दुखावले, आता परत काहीतरी केलत ना तर आबा खरंच जायचं घर सोडून। श्रुती असं काही होणार नाही। राघव बाबांची अट तुला माहिती आहे ना? रमा स्वयंपाकघरात जाऊ शकत नाही। माहिती आहे, स्वयंपाकघर तर रमापर्यंत येऊ शकतं ना। म्हणजे
काय बोलतोस ते मला कळत नाहीये. राघव, राघवा, काय करतोस रे? सांगतो. राघव, राघव काय करतोयस हे सगळं? हे बघ, काही चुकीचं करू नकोस. रमा, काही होणार नाही, काळजी करू नकोस. राघव, अंकल गुरुजींना राग येईल असं नको वागूस प्लीज. मी आलोच. गजाननराव, हे काय चाललंय हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहताय ना. मला काही ही लक्षणं ठीक दिसत नाहीये. पण असो, मी काही बोलणार नाही. जे काही घडतंय ते तुमच्या डोळ्यासमोर घडत असताना आणि तुम्ही स्वतः विचारवंत असताना मी काय सांगणार ना. हे वास्तुदेवते, मी घरात दुसरी चूल मांडत नाही. तसा विचारही कधी माझ्या मनाला शिवणार नाही. पण घरात समेट घडावा म्हणून फक्त तुझ्यातला थोडा अग्नी इथे बाहेर अंगणात प्रदीप्त करतोय. आता तू तुझ्या हाताने शिरा करायला घे.
राघव, हे बघ, हे जे काही घडतंय ते मला फारसं काही पटलेलं नाहीये. आणि त्यात अंकल गुरुजींची अट विसरून नाही चालणार आहे. मला कळतंय रमा. हे बघ, आबा आणि आजी दोघही आपल्या घरातली करती माणसं. आज आपण आबांची अटही पाळणार आहोत आणि आजीचा शब्दही. माझ्यावर विश्वास ठेव आणि निश्चिंत मनाने शिरा घातला घे. देवा देवा देवा, अरे काय हा अनर्थ. गजाननराव, तुम्ही काही बोलत नसलात ना तरी मला आता बोलल्याशिवाय राहवत नाहीये. चक्क एका चुलीच्या 2 चुली झाल्या. तिनं ठरवल्याप्रमाणे या घराचं वाटोळ करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं. करोड? हो. आर यू क्रेझी? खूप मोठी अमाउंट आहे ही, आणि अशी अचानक का हवी आहे तुला? त्याचं कारण मी तुला आता सांगू शकत नाहीये, पण मला हवेत पैसे. हे एवढंसं पुरेसं नाहीये का? ते सगळं ठीक आहे, पण कुठे इन्व्हेस्ट करणार आहेस हे कळायला हवंच ना. गिरीश, मी बदलले. यावर विश्वास आहे ना तुझा? प्लीज ट्रस्ट मी ऑन दिस. हे बघ, ह्या इन्व्हेस्टमेंटचे खूप चांगले रिटर्न्स मिळणार आहेत आपल्याला, हे नक्की. पण हे बघ, मी ह्यापेक्षा तुला जास्त काहीच सांगू शकत नाही आता, प्लीज. तरी सुद्धा ही अमाउंट खूप मोठी आहे लावण्या. आय नो दॅट. गिरीश, माझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. त्यासाठी एक खूप गोल्डन चान्स आहे. त्यासाठी पैसे हवेत मला, आणि हे वाया जाणार नाही. त्याचे रिटर्न्स चांगले मिळतील. यू हॅव टू बिलीव्ह मी ऑन दिस. तू प्लीज एवढं फेवर कर, प्लीज. ठीक आहे, अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये बोलतो मी. तुझ्या अकाउंट वरती पैसे ट्रान्सफर होतील. पण लावण्या, बी केअरफुल, ओके? या, sure, I'll be careful. But oh God, thank you so much, Girish. And believe me, मी हे शेवटचं काहीतरी तुझ्याकडून मोठं असं काहीतरी मागते. अरे वा, मस्त. आहा, काय सुगंध येतोय. वा वा वा, मस्त. आपल्या सुनेनी केलाय शिरा आज. पहिल्यांदाच गोड केलंय काहीतरी. त्या देवापुढे ठेवून.
या रे या सगळ्यांनी या. आपल्या रमानी आज शिरा केलाय. आपल्या घरच्या नव्या सुनेनी शिरा केलाय. वा 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 वा. शालिनी अगं काय झालाय शिरा. आपल्या नव्या सुनेनी इतका सुंदर शिरा केला ना, जसा पुरोहितांच्या घरात असतो ना अगदी तसा शिरा. माफक गोड खमंग भाजलेला रवा. वा वा वा. एक घास खायला काय हरकत आहे ना. गजानना, झालं ना तुझ्या मनासारखं. घे, मुलांनी तुझी अट पण पाळली आणि माझा शब्दही नाही मोडला. आता स्वस्थ मनाने शिरा खा, मोडाचा घास घे आणि घरात चल. घे. घे म्हणते ना गजानना. घे. नकोय. शिरा नाही आहे. विष आहे. विष विष आहे. विष विष आहे. विष. आणि या शिऱ्यामुळेच आपल्या घरात वेगळी चूल मांडली गेली आहे. तेव्हा याचं कौतुक करणं कदापि शक्य नाही. अश्विनी, मला मंदिरात जायचंय. माझ्यासाठी काहीतरी वेगळं कर. हा हा, गरमागरम शिरा. काय शिरा झालाय शालिनी. अगं इतका सुंदर शिरा झालाय काय सांगू तुला. रमा परांजपे असल्यापेक्षा ना पुरोहित असल्यासारखाच केलाय तिने शिरा. अगदी शालिनी, माझी झोळी आण. शालिनी, मी देवळात जातोय. मला यायला उशीर होईल. गजाननराव, मलाही त्याच बाजूला जायचंय. मी पण येतो तुमच्या सोबत.
आजी कसं झालंय? अरे अप्रतिम. पूजा मला दे ना लवकर शिरा आता. आहे की नाही?